नमस्कार, साऊ बुक्स रिव्ह्यू या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आज आपण लोकशाहीर अण्णाभाऊसाठी लिखित अलगूज या कादंबरीचं वाचन करणार आहोत। या कादंबरीचं वाचन करण्याअगोदर आपण या कादंबरीविषयीची थोडीशी माहिती घेऊया। अलगूज ही नायिका प्रधान कादंबरी असून रंगू ही यातील नायिका। गव्हाळ रंग, पाणीदार व टपोरे डोळे, रेखीव भुवया आणि गालावरचं गोल्डस्मिथ कोणालाही मोहून टाकावं असं मोहक सौंदर्य। अण्णाभाऊ आपल्या कादंबऱ्यातील पात्रे रेखाटताना ज्या पद्धतीने सौंदर्याचं वर्णन करतात त्याला तोड नाही। रंगू सुशील स्वभावाची, नीतिसंपन्न आणि घरंदाज, वडिलांचा शब्द मोडत नाही, मात्र प्रसंगी प्रेमासाठी प्रियकरासोबत पळून जाण्यासही कचरत नाही। अशी ही रंगू गावातल्या भानगडींना, मारामारीला कारणीभूत ठरली, तरी मनाने मात्र पवित्र आणि निर्मळ आहे। असेच तिचे चित्र, व्यक्तिमत्व वाचकांपुढे उभे राहते। कादंबरीतील बापू आणि बळी या व्यक्तिरेखाही गाव पातळीवर दिसणाऱ्या प्रातिनिधिक व्यक्तिरेखा ठरतात। कादंबरीच्या अल्पशा सारांशानंतर आपण कादंबरीचे वाचन करूया। सह्याद्रीच्या कड्यावरून उड्या घेत तो ओढ तळवटाला आला होता। तो नांदगावचा छेद करून भरधाव पूर्वेला वारणा नदीकडे गेला होता। नांदगावच्या गावदरीला त्या ओढ्याकाठी अलीकडे गणू मोहित्याचा मळा होता, तर पलीकडे हनुमा पाटलाचा मळा निश्वास टाकीत होता। ते दोन्ही मळे फळाफुलांनी बहरले होते आणि त्या दोन मळ्यांची सरहद्द जणू त्या ओढ्यानं आपल्या अंगावर घेतली होती। गणू मोहिते हा गावात करता करारी माणूस म्हणून ओळखला जात होता। गावात एक चिरेबंदी वाडा, शिवारात मुबलक जमीन, गावदरीला मळा आणि त्या मळ्यात टोलेजंग घर, बैल, गाई, मेंढर असा पसारा। यामुळे गणूच्या शब्दाला गावात भलतीच किंमत होती। अलीकडेच हनुमा पाटील तर पोलीस पाटील होता। ते दोन मातब्बर शेजारी आज कित्येक वर्ष आपला शेजार धर्म काटेकोरपणे पाळत होते। रंगूच्या जन्मापासून जवळजवळ 19 वर्ष गणू आपल्या मळ्यातच राहत होता। आज त्या मळ्यात चैतन्य खेळत होतं। दिवस उगवून कासराभर वर आला होता। तो हळूहळू आकाशाची चढण चढत होता। त्याची सोनेरी किरणं सृष्टीला उजळीत होती। त्या प्रकाशात वारणाखोर लकलकत होता। आंबे, उंबर, लिंब, जांभळी, चिंचा अशा अनेक झाडांच्या गर्दीत नांदगाव बसला होता। त्या पाठीमागं बेलाग सह्याद्री आकाशात डोकं लावून उभा होता आणि पुढं काजळांच्या ओढीसारखी सुपीक शेती पसरली होती। रंगून सकाळच्या न्याहारीचा स्वयंपाक आटोपला होता। गावात गेलेला गणू अजून आला नव्हता आणि बहिणाबाई देवपूजेला बसली होती। बापू मेंढर घेऊन रानात जायला निघाला। रंगून त्याची भाकरी बांधली। बापूनं वाघर पाडून मेंढर उठवली। धनगर पुढं चालू लागली आणि मेंढरांची मोहर रानात निघाली। रंगू घाईघाईनं बापू जवळ आली आणि हळूच म्हणाली, बापू, काय लवकर ये का? तुला उशीर झाला की जीव वाराहुरा होऊन मन तुझ्याकडे धाव घेतं कसं मेंढरावाने? असं म्हणून रंगून जीभ चावली आणि ती खुदकन हसली। रंगून मनाला दिलेली मेंढराची उपमा ऐकून बापू मोठ्यानं हसला आणि घोड्याचा लगाम ओढीत चालू लागला। रंगू हसत हसत घरात आली। बहिणाबाईची पूजा संपत आली होती। रंगून हसू चोरलं। वातावरण शांत होतं। धुक्याच्या शुभ्र थारानं दरी झाकली होती। त्याखाली डोंगरी दुनिया जागी झाली होती। पाखार गाद भराऱ्या मारित होती। सकाळचा वनवारा घनदाट झाड शिरून टक्के मारित होता। अनंत वृक्षांनी डवरलेला डोंगर डोलत होता आणि बोलत होता। 19 वर्षाच्या रंगूला बहर आला होता। तिच्या रूपानं, तारुण्यानं त्या मळ्यातील फुलांशी जणू स्पर्धाच आरंभली होती। तिचं लावण्य त्या मळ्याचं वैभव बनलं होतं। पाणीदार टपोरे डोळे, रेखीव भुवया, गव्हाळ रंग आणि गालावरचं गोल्डस्मिथ व मोहक बांधा यामुळे रंगूला चटकन दृष्टच लागत होती। रंगूसाठी गावातील कित्येक टुकार पोरं झुरत होती, तडफडत होती, कैकांना वेल लागलं होतं। बहिणानं ताटात नैवेद्य भरला। ती गावच्या नागोबाला निघाली। तोच तिला हनुमा पाटलाचा लक्ष्या येताना दिसला। धिप्पाड हाडापेराचा लक्ष्या 2च ढंगात घरात आला। हातातील फरशी कुराट पोटाशी धरून तो रंगूकडे पाहू लागला। त्यानं आपलं प्रचंड डोकं आणि रुंद दाढी एका टॉवेलात बांधली होती। अंगावरची कापडं तांबड्या मातीनं मेंचटली होती। त्याचं फेफट नाक त्याच्या रुंदी चेहऱ्यावर संपूर्ण पसरलं होतं। त्यामुळे तो भलताच विद्रूप दिसत होता। त्यात त्यानं भरपूर दाढी वाढवली होती, त्यामुळं त्याची उग्रता आणखीन वाढली होती।
आपले बटरे डोळे गरागरा फिरवीत तो रंगू पुढं उभा राहिला. नि रंगूच्या भोवया चालल्या. काय बोलावं याचा ती विचार करू लागली. तोच बहिणाबाई म्हणाली, का रे लक्ष्मणा, का आलास? काही नाही. गणनाना कुठं आहे? लक्षाने विचारलं. रंगू चढत्या आवाजात म्हणाली, तू का आलास ते आधीच सांग. मग लक्षा कुर्र्यात म्हणाला, का मी येऊ नये? मी आलो त्यात काय बिघडलं? मी का कोण वाघ आहे? ए बाबा, तू तेवढा वाघाच्या पंक्तीला बसू नको, रंगू म्हणाली. तिनं चेहऱ्यावर लटका राग आणला. लक्षा बितरला. का मी वाघाच्या पंक्तीत बसू नको तर काय लांडग्याच्या पंक्तीत बसू? ते मी कसं सांगू? रंगू हसत म्हणाली. ज्यानं त्यानं आपली पायरी जाणावी. हे ऐकून लक्षाला राग आला. तो म्हणाला, तू जेव्हा तवा चिमटे काढतेस. नाना कुठं आहे? गावात, रंगू उत्तरली. आणि बहिणानं लक्षाला बसण्याची खून केली. मग लक्षा उपलानीच ओढ्यावर बसून बोलू लागला. नानी, परवा धामणवाडच्या फाड्यात दणकेबाज कुस्ती केली. अगं टाळीच झाली. मी नानांच्या पायाच पडाय आलोय. ए ऐक, कुस्ती करून तू किती दिवस पाया पडत फिरणार? रंगून त्याला छेडत आणि म्हणाली, आता पळ लवकर, आबा ग्रामपंचायतीच्या कचेरीत आहेत. तू लवकरच जा, नाहीतर पुन्हा चुकामुक होऊन तुझं पाया पडून राहील. लक्षा हिरमुसला, पण मनात कडत राहिला. बरं बाप्या कुठं आहे? बाप्या? रंगू कपाळाला आट्या घालीत म्हणाली, तुझ्या जिभेला बाक आलाय? नाही बाबा. लक्ष आपली जीभ बाहेर काढून दाखवीत म्हणाला, ही नवं का? सरळ आहे की. मग तुला सरळ बापू म्हणता येत नाही? रंगूनं विचारलं. आणि मग ते लक्षात येऊन तो म्हणाला, बापू म्हणू का बापू साहेब म्हणू? पोलीस पाटलाचा मुलगा तो दुसऱ्याला साप कसा म्हणशील? रंगू भुवया चढवून म्हणाली, आता पळ गावात लवकर. मग नाईलाजानं उठून लक्ष गावात गेला. त्याला रंगूचा राग आला. रंगू वयात आली तेव्हापासून हा लक्षा नाना सबबी काढून गणूच्या मळ्यात येत होता. त्याला रंगूचं वेडच लागलं होतं. ती वाढत होतं. गावातली उंडगी पोरं रंगूच्या नादानं खोळी झाली होती आणि आपापल्या मनात झुरत राहिली होती. त्या सर्वांच्या आघाडीवर हा पाटलाचा लक्ष होता. रंगूला एकदा तरी हाताखाली घेईन तरच बापाचं नाव सांगेन असा त्यानं पण केला होता. एवढंच नव्हे तर भर पेटेत रंगूचा हात धरण्याचीही त्यानं तयारी केली होती. लक्ष्मण गेल्यानंतर बहिणा गावात गेली. जाता जाता आपली तुटलेली मण्याची पोत रंगूला देऊन म्हणाली, बसल्या बसल्या हे मणी ओवून ठेव. बहिणा गावात गेली आणि एका पितळीत मणी घेऊन रंगू मणी ओवू लागली. मणी ओवता ओवता हळूच तिचं मन भूतकाळात गेलं. जुन्या आठवणीचे मणी आता जमू लागले. हातातल्या पोताबरोबर आत त्यांचीही एक माळ तयार होऊ लागली. त्या सुंदर माळेत रंगबहान हरपून बसली. ते सर्व दिवस मी त्या गमती मनात उभ्या राहू लागल्या. 8 वर्षापूर्वी रंगू 11 वर्षांची होती. रोज सकाळी असा सूर्य उगवला की ती मळ्याकडे गावाकडे शाळेत जात असे. आपला मळा सोडून ती ओढा ओलांडून पुढं गेली की प्रथम तिला लक्ष भेटत होता. मग ती दोघं एकमेकांना खेटून जरा पुढं गेली की रमा खारवतेचं घर लागायचं. तिथं बापू रंगूची वाट पाहत असायचा. मग बापू रंगूनी लक्ष तिघं चालू लागायची. जरा पुढं गेली की गुरुवाच्या घरापुढं पक्क्या त्याची वाट पाहत उभा असायचा. ती तिघं आली म्हणजे पक्क्या जोत्यावरून उडी मारून यायचा आणि मग ती चौघं शाळेकडे जायची. बापू रोज चिंचा पाडी, कधी कधी चाफ्याच्या झाडावर चढून फुलं काढून रंगूची ओटी बरी आणि 11 वर्षांची ती रंगू मोहरून निघे. अशीच एक दिवस रंगू शाळेला निघाली. मार्गशीर्ष महिन्याची थंडी दुपारच्या उन्हात सुद्धा अंगाला शिरशिरी आणत होती. मनाला हुरूप वाटत होता. नाचऱ्या डोळ्यांनी बघत रंगू वाट चालत होती. लक्ष आपल्या माळात एका झाडाखाली उभा होता. त्यानं 2 खिसे भरून शेंगा घेतल्या होत्या. एक एक शेंग खात तो झाडावरच्या पोपटांना दगड मारित होता. रंगू दिसताच त्याने हात आवरला आणि तो शाळेकडे चालू लागला. सूर्य उगत होता. गावच्या गुरुवानं नागोबाची पूजा आरंभली होती. तो देवळातील ती प्रचंड घंटा एकसारखी वाजवून आपली भक्ती जग जाहीर करीत होता. त्या घंटानादानं नादगाव दणाणून निघाला होता. रंगू व लक्षा खारवतीच्या घरापुढे येताच बापू आला. मग तिघं चालू लागली. थोडं चालून गेल्यावर त्यांना पक्याही येऊन मिळाला. चालता चालता बापूनं खिशातून आपला अलगूज काढला आणि वाजवू लागला. कळकाच्या विधभर नळाला 4 छिद्र पाडून बापूनं तो अलगूज केला होता. त्याला खडग्या मोत्यांच्या लडी लावल्या होत्या. त्या झगमगत होत्या. तो अलगूज पाहताच रंगू हर्षभरीत झाली. तो अलगूज, त्या चमकदार लढी, तो गोड नाद हे सर्व पाहून रंगूचं मन हरपून गेलं. त्या अलगुजाकडे ती बापूकडे आळीपाळीने ती बघू लागली. ओढीनं बापूच्या जवळून चालू लागली. बापू अलगूज वाजवीत चालत होता.
रंगू भान हरपून पावलं टाकीत होती. लक्ष आणि पक्या हे दोघे बाजूला पडले होते. लक्षाला राहवलं नाही. तो बापूजवळ येऊन म्हणाला, ए बाप्या, ह्यो अलगूज मला दे. ते का म्हणून बापून विचारलं. लक्ष ऐटीत म्हणाला, लेका पैसे घे की. मग त्या पैशाचं तू दुसरं कर. रंगू म्हणाली, नको रे बापू देऊ. पक्या लक्षाला म्हणाला, मळ्यातला एक कळक मोड आणि एका नळीला भूक पाडून वाजव. ते मला नको सांगू. लक्ष बितरून म्हणाला, मला ती भानगड जमायची नाही. लक्ष अंगानं तसाच डोक्यानंही आडवा होता. शिवाय पोलीस पाटलाचा लाडका लेक, त्यामुळे तो जराशा गोष्टीवर बितरत असे. पण बापूनी पक्या त्याला भीत नसत. आधीमध्ये त्यांच्या चकमकीही उडत. बापू अलगूज देत नाही असं पाहून लक्षाला अपमान वाटला. तो ओठांवरून हात फिरवीत बापूला अडवून म्हणाला, बरोबर लेका नको देऊ, पर एकदा तुला जिवंत मारून पळवीन अलगूज तरच बापाचं नाव सांगेन. बापू काहीच बोलला नाही. लक्ष आणि बापू वयानं सारखे होते. त्या दोघांनाही सारखं बळ होतं. दोघेही आई वाचून पोरके होते. लक्ष पाळण्यात असताना त्याची आई मेली होती आणि बापू 2 वर्षांचा असताना त्याच्या डोईवरून आईचं माईचं छत्र कोसळलं होतं. परंतु त्या दोघात बापू गरिबाचा होता, तर लक्षाचा बाप हानवा पाटील वतनदार आणि गब्बर होता. बापू 3री पास होऊन 4थीत आला होता आणि लक्ष 4थीतून पुढे जातच नव्हता. म्हणून बापू रंगूनी पक्या यांचा त्याला हेवा वाटत होता. चिंचेच्या वनात नागोबाच्या देवळाशेजारी शाळा भरली. हटकुळ्या गुंडा मास्तरची नजर सर्व पोरांच्या डोक्यावरून तळपत होती. सर्व पोरं वचकून अभ्यास करीत होती आणि लक्षा एक शेंग काढून मास्तरची नजर चुकून फोडीत होता. फुलकट दुसऱ्या खिशात ठेवून दाना दाढीखाली धरीत होता. गुरुवाचा पक्या लक्षाचा उद्योग पाहत होता. शेवटी उठून तो म्हणाला, गुरुजी, लक्षा पाटील वर्गात शेंगा खातो. तसा लक्षा बावरला. त्यानं मास्तरकडे पाहत गुटकी गिळून घेतली आणि मास्तरनी अंगठ्याजवळ बोट उभं करून नाचवलं. मग लक्ष रडवा चेहरा करून पुढं गेला. काय खात आहेस? मास्तरनं विचारलं. काय बी नाही गुरुजी. लक्षानं तोंडात जीभ फिरवून तोंड साफ करून घेतलं. मग खिशात काय आहे तुझ्या? मास्तरचा आवाज चालला. लक्ष म्हणाला, पक्या गुरु लबाड बोलतो, मी शेंगा खात नाही, पाहिजे तर झडती घ्या माझी. असं म्हणून स्वतःच त्यानं खिशातली फुलकटं काढून टेबलावर ढीग लावला. मग तू ही फुलकटं खात होतास? मास्तरनं दरडावून विचारलं. परंतु तिकडे दुर्लक्ष करून लक्ष म्हणाला, बाप्या खारवते अलगूज वाजवतो, तो अभ्यास करीत नाही, झडती घ्या त्याची. मग तो पास कसा होतो? मास्तरनं विचारलं. आणि तू चिखलात रेडा वृतावा तसा जागचाक हालत का नाहीस? लक्षाचा चेहरा अधिकच रुंदावला. तू जाग्यावर येऊन बसला. तसं मास्तरनं पुन्हा त्याला उठवलं आणि सांगितलं, ही फुलकटं उठव इथून. खमिसाच्या पदरात लक्षानं ती फुलकटं भरली आणि बाहेर नेऊन टाकली. मान खाली घालून तो जागेवर येऊन बसला. सर्वत्र शांतता पसरली. मग मास्तरने एक प्रश्न विचारला, सज्जन माणूस कसा असतो? तसा आगाऊ लक्षात चटकन उठून म्हणाला, मी सांगतो, नामा खारवत्यावाने असतो. म्हणजे कसा? मास्तरने खुलासा विचारला. लक्ष ऐटीत म्हणाला, म्हणजे तो लुंगी लावतो, पाठीवर केस सोडून कपाळाला शेंदराचा मळवट भरून हिंडतो. हटल्या का? मास्तर खेकसला आणि लक्ष मटकन खाली बसला. शाळा सुटली. पोरं पाखरांसारखी भरारा घराच्या ओढीनं पळत निघाली. लक्ष काकेत दप्तर घेऊन उगीच रेंगाळत होता. चिंचेवरल्या वटवागुळांना दगड मारीत पक्याची वाट पाहत होता. बापू, रंगू, पक्या ही तिघं निघाली. तसा लक्षही चालू लागला. गावाबाहेर येताच लक्षानं पक्याला अडवलं. मागं पुढं पाय देऊन डोळे वाटरून म्हणाला, लेका गुरुवा, मी शेंगा खात होतो, त्यात तुझ्या बापाचं काय रे जात होतं? का माझी चाडी केलीस? आता बोलव मास्तरला. असं म्हणून लक्षानं पक्याचा गळा धरला. दोघेही एकमेकांना हिसके देऊ लागले. पक्याला सोडवण्यासाठी बापू पुढे गेला व म्हणाला, लक्षा, सोड त्याला. तसा लक्ष अधिकच संतापला. त्यानं पक्याला सोडून बापूला मिठी मारली आणि मग दोघांची झटापट सुरू झाली. वादीसारखा बापू करकन खाली वाकला आणि त्यानं लक्षाला टांग मारली. दोघे एकमेकांना गोलमोडू लागले. रंगू ही मारामारी पाहून घाबरली. पक्यानं एक ओलं सोटकं काढलं आणि लक्षाची उघडी बाजू दिसली की दणका देऊ लागला. इतक्यात गणू मोहिते मळ्याकडे चालला होता. त्याला पाहताच रंगू ओरडली, म्हणाले, आबा, लक्षा बापूला मारतो. मोहिते पुढे झाला. त्यानं झुंबी सोडवली. बापूने अंग झटकलं. लक्षानं नाक शिंकरलं आणि एकदम मोठ्यानं रडत मळ्याकडे पळाला. रंगूनी बापू यांना घेऊन गणू रामा खारवतीच्या घरापुढं आला. तोच मळ्याकडून हातमा पाटील पंजे आकडून धावतच आला. माझ्या पोराला का मारलं? ते कोणाचं दिसलं? अरे ते पाटलाचं आहे का? तुम्हासनी ते घिसाड्याचं वाटलं होय? हानमा तावाने ओरडू लागला.
रामा खारवते गुमान ऐकत होता. तो अंगणात बोही ठुकरीत हळूच म्हणाला, पाटील पोरांचं भांडण मनावर घेऊ नका. मनावर घेऊ नको तर मरू देव होय र पोर. हनुमा थरथरत कापत खेकसला व म्हणाला, माझ्या देवावनी पोराला मारलं हेच नाव काय? पाटील का तनतनताय? एवढा वेळ ऐकून घेऊन गणूनं तोंडात घातलं. तो म्हणाला, आधी त्या मास्तरकडे जावा, म्हणजे तुमचं लेकरू देवावाने आहे की भूतावाने आहे ते कळल. अहो मुलकाचं खटकुळ आहे हे लेकरू. गणूने तोंड घालताच हनुमाचा पारा उतरला आणि तो लक्षाला घेऊन आल्या वाटेनं परत फिरला. गणू रंगूला घेऊन घरी गेला. बापूनं दप्तर टाकलं आणि जराशानं पक्याला घेऊन तो खेळायला पळाला आणि एकटा रामा खारवते गुडघ्यात मान घालून बसला. आज 4 दिवस झालं त्याला बरं वाटत नव्हतं. ताप येत होता. त्यामुळे तो कुणाच्याच रोजगाराला गेला नव्हता. आज घरात शिपीभर दाणे नव्हते, दिव्यात तेल नव्हतं. आता बापू भाकरी मागणार, त्याला काय देऊ, काय सांगू आणि कसं सांगू याचा तो विचार करीत होता. हळूहळू अंधार गडद झाला. दिवे लागण झाली. जेवणाची वेळ येऊन ठेपली. रामाचं घर त्या अंधारात बुडालं. रात्रीचा वारा येऊन त्याच्या पाकाड्या हलवू लागला. रामा तसाच अंगणात बसून होता. बापूला झोप लागेपर्यंत आपण घरात जायचं नाही असं त्यानं ठरवलं होतं. रामाच्या घरात काहीच नव्हतं. एक जातं होतं, एक शिंक होतं, त्याला एक बुट्टी लोंबत होती. पलीकडे चूल होती, ती 4-5 दिवस पेटलीच नव्हती. बानवशीवर दिवा ठणठणीत बसला होता. एका खुंटीवर एक पोतं लोंबत होतं. रामा खारवतेचं गावात घर होतं, पण शिवारात त्याला पसाभरही जमीन राहिली नव्हती. होती ती सर्व रामाच्या बापानं चिमाजी खारवतेनं गणू मोहितेच्या बापाकडे घाण टाकली होती. ती सोडवण्याऐवजी तीवर अधिक कर्ज काढून चिमानं रामाचं लग्न केलं होतं आणि राम म्हटलं होतं. रामाचा धाकटा भाऊ नामा, त्याचं लग्न झालं नव्हतं. आता त्याची 25वी उलटली होती आणि आपण जन्मात लग्नच करायचं नाही असं आपण करून तो देवऋषी होऊन त्या खोऱ्यात हिंडत होता. देवऋषी म्हणून त्याची खाती वाढली होती. भैरोबा, येल्लम्मा, मसोबा, नायकबा, खंडोबा असे अनेक उग्रदेव जमवून नामानं एक भला मोठा देवारा उभारला होता. नामा काहीच काम करत नसे. तो भरपूर गांजा ओढायचा. पाठीवर विपुल केस सोडून शेंद्राचा मळवट भरून आणि खाली फक्त एक लुंगी लावून तो त्या खोऱ्यात संचार करीत होता. प्रेम जुळवणं, जुळवलेलं प्रेम तोडणं, मूठ मारून वैरी नाहीसा करणं, भूत काढून बाटलीत भरणं, थोडक्यात जे काम माणूस करणार नाही ते काम आपण करू असा त्याचा दावा होता. अनेक गब्बर लोक नामाच्या भजनी लागले होते. त्यामुळे त्याला कशाची चिंता नव्हती. तो जे मागे ते त्याला मिळत असे. तसा तो सुखानं जगत होता. पण रामाची स्थिती बिकट होती. बापू 2 वर्षाचा असतानाच बायको मेली होती. तेव्हापासून तो स्वतःच बापूची आई होऊन बापूला जगवित होता. लोकांची मजुरी करून एक दिवस रेटीत होता. बापू येऊन निजला की आपण जाऊन निजायचं असा रामाने विचार केला होता. बुट्टीत भाकरी नाही, आता बापू खेळून येईल आणि आता जाऊन भाकरी शोधील या विचारानं रामाचं काळीच कुरतरलं जात होतं. तो गुडघे पाठीशी घट्ट धरून अंधारात निश्चित बसला होता. घरोघरी तो आपले गुडघे पोटाशी अधिकच आवळीत होता. जणू त्याचं काळीजच फाटलं होतं आणि तो गुडघ्याचा आधार देत होता. जेवण वेळ होताच पक्याच्या घरची माणसं जेवायला बसली. तसा बापू पळाला आणि घरी आला. त्यानं रामाचा कानोसा घेतला. हळूच तो घरात शिरला. घरात अंधार मी म्हणत होता. मग त्यानं चिमणी चाचपून पाहिली, त्यात तेल नव्हतं. मग तो तसाच रापत शिंप्याकडे सरकला. भाकरीची बुट्टी त्यानं चाचपली, पण बुट्टीत भाकरीचा मक नव्हता. भाकरी नाही हे लक्षात येताच त्याची भूक अधिकच उग्र झाली. त्याने अंधारात पाय आपटले. त्याला रामाचा राग आला आणि भाकरी का नाही हे विचारण्यासाठी तो रामाला शोधित अंगणात धावला, पण त्याला रामा दिसला नाही. बापू पुन्हा घरात आला. भूक सारखी वाढत होती. तो बेचैन झाला. घरात दिवा नव्हता, खायला भाकर नव्हती, फक्त अंधार होता. मग बापूनं तांब्याभर पाणी पोटात ओतून घेतलं. खुंटीवरचं पोतं अंतरून आणि जात्याला उसं करून अंग टाकलं. मग भूक त्याला निजू देत नव्हती. ती जळत होती. जांभया येत होत्या, पण डोळे मिटत नव्हती. भुकेच्या आगीनं त्याला हुंदकी आली आणि तो धुमसत पडून राहिला. जिकडे तिकडे सामसूम झाली. गाव शांत झाला. माणसं निजला. सर्व काही निर्जन भासू लागलं. 10 घरचे तुकडे खाऊन कुत्री गुरुमुंडी घालून निश्चित पडली. पण बापू जागाच होता. रामा अंगणात बसला होता. बापूला झोप लागली की घरात जायचं म्हणून तो बसून राहिला होता. थोड्या वेळानं गणू मोहिते मळ्याकडून आला. तो गावात निघाला होता. रामा एकटाच बसलेला पाहून तो थांबला. झालं का जेवण? गणूनं हलक्या आवाजात विचारलं. हो, खाल्लं की. रामा खोटं बोलून मोकळा झाला. वाईच तंबाखू द्या. गणू तिथंच बसला. हातातली कुऱ्हाड मांडीवर घेऊन त्याची चंची सोडली. रात करून गावात निघालात? रामानं सहज विचारलं. गणू म्हणाला, मळ्यात 2 गाड्यांनी काम उरकना.
गोरं डोरं मेंढरं भरताच किबीला वाढलाय. तवा वर्षाच्या बोलीने एखादं पोर बघावं म्हणतोय. हे ऐकून रामाला मनात आनंद झाला. तो म्हणाला, माझं ऐकता का? सांगा की. गणू हुंकारला. मन मारून रामा म्हणाला, तुम्ही माझ्या बापूलाच साखरेला ठेवा. तोमासनी जे परवडेल ते द्या. पोराचे हाल बघवेनात मला. आज बापू उपाशीच निजलाय. उपाशी हाय? गणूच्या काळजात कळ उठली. तो म्हणाला, वाईच थांबा, मी आलो आता. म्हणून तो परत मळ्यात गेला. 4 भाकरी चटणी आणि लोटकभर वांग्याचं कोरड्यास घेऊन परत आला आणि रामा म्हणाला, ही भाकरी बापूला द्या आणि सकाळी त्याला मळ्यात पाठवा. भाकरी कापड सारं माझं. वर्षाला 100 रुपये देईन. मी बापूला पोटच्या पोरावानी जपीन. दुजाभाव धरणार नाही. जशी माझी रंगू तसाच तुमचा बापू. मग काय देव पावला. रामाचे डोळे भरून आले. असं थोडा वेळ बोलणं होऊन गणू आला तसाच परत फिरला. रामानं हळूच जाऊन त्या भाकरी बुट्टीत ठेवल्या आणि मग बापूला हाक मारली. म्हणाला, बापू निजलास? अरे लेका, भाकरी र कवा खायची? कुठं आहे भाकरी? बापू चटकन उठून बसला. ही र काय बुट्टीत? असं म्हणून रामा हसला. बापू उठला आणि बुट्टीकडे धावला. ती भाकरी चटणी वांग्याचं कोरड्यास पाहून तो चकित झाला आणि म्हणाला, अरेच्या, 4 भाकरी चटणी कोरड्यास हे मला कसं काय सापडत नाही? मग बापलेकांनी भाकरी खाल्ली. बापूने ढेकर दिला आणि मग त्याला त्या अलगुजाची आठवण झाली. तो त्या चांदण्या रात्री अंगणात बसून आपला अलगुज वाजवू लागला. नगर घुमू द्या, राम पोवा वाजू द्या. या ओळी त्या चांदण्या रात्रीत कंप निर्माण करू लागल्या. सकाळी दिवस उगवल्यावर रामाला जाग आली. डोळे चोळीत रामानं बापूला उठवले. बापू गडबडीनं उठला आणि शाळेत निघाला. तेव्हा रामा पुढं होऊन म्हणाला, बापूला उठवले. बापू पाठी ठेवून दे. आता शाळा पूर. आपण गरीब आहे. आपणाला शाळा करायची नाही. आजपासून तू गणू मोहितेच्या चाकरी करायची. रामा कसे तरी बोलला. त्याचा घसा दाटून आला आणि डोळ्यात आसवांनी गर्दी केली होती. रामाच्या त्या शब्दांनी बापू गोंधळला. शाळा सोडून चाकरी कर हे ऐकून तो गडबडला. एकदम त्याला रडू आलं. हुंदके देत म्हणाला, मास्तर काय म्हणतील? काय बी म्हणू दे. रामा घाईवरून म्हणाला, पर आधी पोटाचं ऐकायला पाहिजे. तू रडू नको. पंगाळ दिवस रडून रेटता येत नाही. ती कष्टानं चांगलं दिवस येते ती. जा माझ्या राजा. आपला बापही रडत आहे हे लक्षात येताच बापू विचारात पडला. मनात म्हणाला, आपला बाप इतके कष्ट करतो तर आपणाला पण काहीतरी कामोद्योग केला पाहिजे. मग बापू गप झाला. त्यानं डोकीवर पोत्याची खोळ घेतली. शाळेची पाटी देवळीत ठेवून त्यानं कोपऱ्यातील काठी घेतली आणि रोजची शाळेची वाट सोडून तो उलट्या दिशेने निघाला. मंद गतीनं पावलं टाकीत बापू गणूच्या मळ्याकडे निघाला होता आणि रामा अंगणात उभा राहून त्याची पाठमोरी आकृती पाहत होता. उगवत्या सूर्याची कोवळी किरणं बापूची पाठ गोंजारीत होती आणि रामाच्या डोळ्यातलं पाणी त्या किरणात चमकत होतं.